तर नमस्कार, मी साटम. फिरता फिरता अनेक कलाकृती पाहत होतो. 2-3 कलाकृतींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जे मला कळलंय ते कलाकाराचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, पण आपण कलाकाराला कलेबद्दल विचारू शकत नाही. आपण आपला दृष्टिकोन काय आहे ना, त्यावर कला समजून घ्यायची. हा भोंगा पाहिला आणि एकच व्यक्ती आठवला. 48 तासाच्या आत उतरव. त्याआधी मी जरा या जात्याबद्दल सांगतो. बघा, हे जात आहे ना, हे खूप जास्त प्रतीक आहे आपल्या आयुष्यातील वेळेसारखं, आणि वेळेच्या कालचक्रामध्ये आपण प्रत्येक जणच भरडलो जातो. अशा प्रकारचं प्रतीक हे आहे असं मला तरी वाटतं. आता ह्या कलाकृतीबद्दल काय सांगायचं, म्हणजे ह्यामध्ये काय नाही आहे. या कलाकृतीचं नाव होतं जिथे आम्ही राहायचो. टेलिफोन पासून बाजापेटीपर्यंत, जात्यापासून स्टोव पर्यंत, भारत माता, कवड्या, पाटावरवंटा, सिलेंडर, भवरे. बघा, ह्या ओळी आहेत ना पुढच्या, त्या गिरणगावातील प्रत्येक व्यक्ती निदान माझ्या वयाचा तरी रिलेट करू शकेल. कारण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, ते आमचं बालपण होतं. आमच्या आई वडिलांसाठी म्हणजे आधीच्या पिढीसाठी जरी बालपण आणि प्रौढपण असलं तरी आता बऱ्यापैकी खूप जास्त मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टींमध्ये बदल झालेले आहेत आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी त्याची जागा घेतलेली आहे. पण त्या आधीच्या पिढीसाठी म्हणजेच आमच्या आजी आजोबांसाठी ह्या सर्व गोष्टी म्हणजे त्यांचा संसार होता, त्यांचं आयुष्य होतं, जे आज कदाचित अशाच कलामोत्सवांमधनं पाहायला मिळेल. आणि भारत माता सिनेमा सुद्धा मल्टिप्लेक्सच्या जमान्यामध्ये शेवटची घटका मोजतोय. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत ना, त्या कमेंट सेक्शन मध्ये मात्र कळवायला बिलकुल विसरू नका. आणि हा खास व्हिडिओ त्या प्रत्येक गिरणी कामगारासाठी होता ज्याने कापूस खाल्ला पण ही मुंबई तयार केली. बाकी हर हर महादेव.